सामान्य माणसाच्या मुलाला आणि अजित पवारांच्या मुलाला समान कायदा लागू होत नाही. जर सामान्य माणसाच्या मुलांनी काही गडबड केली तर त्याला जेलमध्ये टाकलं जातं, पण अजित पवारांच्या मुलांनी 1800 कोटीची सरकारी जमीन खाऊन सुद्धा त्याचं नाव FIR मध्ये सुद्धा येत नाही. आणि ही आत्ताची हकीकत आहे महाराष्ट्राची, की तुम्ही राजकारणी असाल, तुमच्यावर कारवाई होणार नाही. समन्स केले, सगळं केलं, FIRचं खोटं एक छोटूसा FIR ज्याच्यात पार्थ पवारचं नाव देखील नाही, त्याच्यात फक्त शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील या दोघांची नावं. त्यात शीतल तेजवानीला काहीतरी दाखवायचं म्हणून काल अटक झाली. आणि ती पण का? कारण आता 8 तारखेला अधिवेशन आहे, अखंड तांडव केला जाईल म्हणून आम्ही एक FIR केली, आम्ही समिती नेमली, आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई केली, शीतल तेजवानीला अटक केली, हे दाखवायला हवं म्हणून ते दाखवलं गेलंय. फॅक्च्युअली स्पीकिंग त्याच्यात काहीही होताना मला दिसत नाहीये. आता जे धडधडीतपणे दिसतंय की चुपचापपणे चौकशा होत आहेत. आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते, धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी? जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. कारण त्याला बहरेनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही. अशी काहीशी परिस्थिती आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. आत्ताच्या घटनेला एकदम शॉकिंग आणि गोष्ट म्हणजे खारगे समिती जी खरं अहवाल 7 तारखेला देणार होती त्यांना सुद्धा वाढीव, काल रात्रीच मला कळलं की त्यांना आणि 1 महिन्याची वाढीव मुदत मिळाली आहे. तर असं वाटतंय चाललंय काय? हे आपल्यासारख्या सामान्य जनतेच्या माणसाला झालं असतं तर अक्षरशः चिरडलं असतं आपल्याला. पण पार्थ पवार म्हणजे जो उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे त्याच्यावर कुठचीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाहीये. तर हे सगळं खूप भयानक चाललंय.